हॅलो फ्रेंड्स, टीईटीचा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुमची एकही चूक होणार नाही. कारण एक चूक खूप आपल्याला महागात पडेल आणि मला गॅरंटी आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला मदत याची नक्की होईल. त्यासाठी काही सूचना दिली. प्रथम युजर नेम, पासवर्ड, नाव, प्रथम नाव, मधले नाव, आडनाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, वरील माहिती अचूक भरणे. यावर सबमिट बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला नवीन युजर आय डी व नोंदणी हा आपल्याला भेटून जाईल. जो नंबर आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मोबाईल नंबर, त्याच्यावर सर्व माहिती येते. ज्यामुळे जो मोबाईल आपण यूज करतो तोच मोबाईल द्या. पोर्टल लॉग इन करायचा. नंतर आपण लॉग इन करून नंतर आपला जो युजर आय डी आहे, पासवर्ड आहे ते टाकून आपण फॉर्म ओपन करू शकतो. नंतर पुढचं काय, लॉग इन करायचं. आवेदन भरणे म्हणजेच काय, आपण प्राप्त झालेले युजर आय डी लॉग इन दुसऱ्या टप्प्यावर ते ओपन करायचा. अर्जदाराविषयी माहिती, SSC प्रमाणपत्र भरणे. अर्जदाराचे प्रथम नाव, वडिलाचे किंवा पतीचे नाव, आडनाव भरा. जर नावात बदल असेल तर बदल्याचे नाव माहिती द्या. म्हणजे जे विवाहित महिला आहेत त्यांनी सेकंड ऑप्शन दिलेला आहे. आणि नावात बदल झालेला आहे का, तिथे बदल करा. पण जे सुरुवातीला नाव द्यायचं आहे ते नाव तुमच्या 10वीच्या मार्क प्रमाणेच द्या. म्हणजेच वडिलाचे जे नाव आहे तेच तुम्ही भरा, व्यवस्थित भरा. SSC प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक, SSC प्रमाणपत्र क्रमांक, उत्तीर्ण वर्ष, महिना, बैठक क्रमांक अचूकपणे भरा. आधार क्रमांक, आधाराची नोंदणी क्रमांक, ही माहिती सर्व भरायची आहे. आपण महाराष्ट्राच्या रहिवासी आहात का, होय नाही ते करायचे आहे आपल्याला. परत नंतर अर्ज संपर्काविषयी माहिती, म्हणजे त्यांनी आपल्याला पत्ता, ॲड्रेस विचारणार आहे, ते पण अचूक लिहायचं आहे. त्यानंतर दिव्यांग आहात का, हे पण लिहायचं आहे. आजचे स्थळ, म्हणजे तुम्ही पेपर 1 क्रमांक देणार आहात का 2 लिहिणार आहात का, हे यात विचारलेलं आहे. तुम्ही जर BEd असाल तर तुम्हाला 2ही पेपर देता येतील. पण तुम्ही फक्त DEd असाल तर तुम्हाला फक्त पेपर क्रमांक 1च देता येईल, 1ली ते 8वी. हे आवर्जून लक्षात ठेवा व व्यवस्थित न चुकता माहिती भरा. घाई गडबड करू नका. निवांत फॉर्म भरा. एक चूक ही आपल्या आयुष्याची चूक होईल, त्याच्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मला जे ह्या व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश होता तो म्हणजे हा 5 नंबरचा पॉईंट आहे. हा परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती. आता यामध्ये बघा, अर्जदार परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेची प्रथम भाषा म्हणून ग्राह्य घेतले जाईल. म्हणजे अर्जदारांनी जे माध्यम निवडलेले आहे, ज्या भाषा आहेत 1 आणि 2, तर त्यातली जी प्रथम भाषा आहे तीच ग्राह्य त्यांना धरली जाईल. आता सेकंड नंबर बघा, द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. भाषा, या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा जर तुम्ही इंग्रजी निवडली तर द्वितीय भाषा तुमची मराठी अनिवार्य असेल. तसेच प्रथम भाषा उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी नाहीत किंवा इंग्रजी निवडता येईल. जर तुम्ही प्रथम भाषा इतरत्र उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी ह्या निवडल्या तर ते तुम्हाला मराठी नाही तर इंग्रजी निवडता येईल. आता थर्ड पॉईंट पहा, उर्दू माध्यम निवडल्यास 2ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी, म्हणजे हे विषय सोडून नॉन लँग्वेज सेक्शन आहे त्याला उर्दू आणि इंग्रजी या भाषेत प्रश्न असतील. समजलं? जर तुम्ही मराठी, इंग्रजी किंवा इतर माध्यम, जर की समजा कन्नड, तेलुगू, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली निवडलेली असल्यास 2ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी, म्हणजे नॉन लँग्वेज सेक्शनसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतच प्रश्न असतील. म्हणजे हे तुम्ही तर निवडले द्वितीय भाषा,
तर तुमचे प्रश्न कशाचे असतील, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्येच तुमचे प्रश्न असतील. म्हणजे ज्याला इंग्लिश अवघड जातं त्यांनी परीक्षेचे माध्यम माझ्या मते हिंदी निवडावं, जेणेकरून सेकंड लँग्वेज तुमची मराठी येईल व इतरही तुमचे जे विषय आहेत म्हणजे मानसशास्त्र, पर्यावरण, समाजशास्त्र जे विषय आहेत ते तुमचे मराठी आणि इंग्रजीत क्वेश्चन केले जातील. अर्जदार या जिल्ह्यासह केंद्रावर परीक्षा देणार आहे तो जिल्हा ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये अचूकपणे निवडा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे नाव हे अचूकपणे निवडायचं आहे. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता जे मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. त्याच्यामुळे हा पात्रता काय आहे ते इथे दिलेली आहे. आता व्यावसायिकमध्ये काय आहे, तुम्ही DED असाल तर तुम्हाला फर्स्ट पेपर देता येईल, पण तुम्ही जर BEd असाल तर दोन्हीही देता येतील असे इथे शॉर्टमध्ये नमूद केलेले आहे. तर शैक्षणिक पात्रता काय आहे, तर या पेपर 1 कनिष्ठ प्राथमिक या SSC पात्रतेसाठी भरावी. HSC पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असल्यास असं इथे दिलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मेन पॉईंट हा होता, जेणेकरून मला ही गोष्ट सांगायची होती. परीक्षेचे माध्यम व केंद्राविषयी माहिती हा मस्ट म्हणजे खूप महत्त्वाचा होता. ही चूक तुम्ही परत करू नका. त्यामुळे एकदा फॉर्म चुकला तर पुन्हा परत भरण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे एकदाच पण वेळ लागू द्या, पण अचूक फॉर्म भरा. एवढंच माझं म्हणणं होतं. धन्यवाद. ते आहे त्याच्या फॉर्म भरण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा. मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगते नेमकं काय काय आहे आणि काय काय नाही. तर कृपया प्रत्येकाने ही सूचना वाचावी हे मला वाटतं. त्याचप्रमाणे आपण खालील सूचना पाहूया. महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा 2024 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत. तर यामध्ये परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत. पोर्टलला लॉग इन सुरुवातीला करायचं आहे. ऑनलाईन नोंदणी करायचे, आवेदन भरणे, अर्जातील माहितीची उपलब्धतेची मांडणी करणे, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे व प्रिंट काढणे. ऑनलाईन नोंदणी कशी करायची आहे ते इथे सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे ती फॉर्म कसा भरायचा तोही ॲपमध्ये सांगितलेले आहे. हे ऑनलाईन नोंदणी करणे, त्या वेबसाईटवर जाऊन आपले म्हणजे व्यवस्थित फॉर्मची भरती करायची आहे. आता हे ऑनलाईन नोंदणी करणं हे एवढं सोपं आहे ते सांगत नाही मी. पुढील काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ते भरणे खूप महत्त्वाचे आहे ते मी तुम्हाला सांगते. नवीन नोंदणी करण्यासाठी पुढील माहिती आवश्यक आहे. अर्जदार प्रथम युजरनेम, पासवर्ड, नाव प्रथम